हॅलो. हॅलो. हा हा अनिरुद्ध पाटील. हा बोला. हा सर, तुमचं ते लास्ट महिन्याचं ते बिल बद्दल बोलायचं होतं. कोणतं बिल? ते इंटरनेट संदर्भात आपलं वोडाफोन बद्दल तुम्ही एक कंप्लेंट केली होती ना. कशाची? वोडाफोन संदर्भात तुम्ही एक कंप्लेंट केली होती आमच्याकडे. हा हा. तेव्हा आमच्या कस्टमर केअरच्या त्या आमच्या एका अधिकाऱ्याला तुम्ही काहीतरी कंप्लेंट मध्ये बोलताना काहीतरी आगाऊ बोललात असं काहीतरी करण्यात आलेलं आहे. काय झालं होतं? तुम्ही काहीतर जेव्हा तुम्ही कंप्लेंट करत होता ना हा हा हा. तेव्हा जी बोलायची जी भाषा असते ती तुमची काही साधारणपणे ठीक वाटली नव्हती आम्हाला. बोलायची भाषा? मोठ्या अधिकाऱ्याशी कसं बोलता ते तुम्हाला काही सांगावं लागते का परस्पर तिथे येऊन? बर. हॅलो. हा बोला ना. कळतंय का तुम्हाला काय काय नेमकं काय झालं तिकडे नेमकं? कुठून बोलताय तुम्ही? तुम्हाला कल्पना आहे का तुमचं कार्ड बंद होऊ शकतं? हा. तुमचं सिम कार्ड बंद करू शकतो आम्ही जर असंच राहिलं तर तुमचं वागणं. नाही पण मला काय कळलं गेलं काय झालं होतं नेमकं. अहो सर, तुम्ही तुमचे फोन कोणालाही वगैरे देत असाल तरी कोणीही तुमच्या फोनून असा काय बोलेल ना आमच्या अधिकाऱ्यांना. कंप्लेंट केली आणि आवाज तुमचा नीट क्लिअर येत नाही हो. अहो हा नंबर तुमचाच आहे ना? हा आमचाच आहे, बोला. हा मग तुम्ही हा फोन कोण वापरतो? तुम्ही वापरता तुमच्या घरचे वापरतात? भाऊ वापरतो. मग भावाला नीट विचारा, त्याने काय काल परवा कस्टमर केअरला फोन लावून आगाऊ शिवाय वगैरे दिलेल्या आहेत. असं आहे का? हा म्हणजे काय झालं होतं नेमकं? म्हणजे साधारणपणे आपण जेव्हा आपल्यापेक्षा मोठ्या माणसांना बोलतो म्हणजे मोठ्या हाय अथॉरिटीला बोलत असताना कसं बोलावं कळायला पाहिजे ना. नाही नाही त्यांचं पण वय पण 42-43 आहे. हा मग ए डोल्या हा काय बोला. कुठे तरी एकट्या. हॅलो. अरे बोल रे. बोला ना, कोण बोलायले? स्वप्नात घे. असं आहे का? मग काय मी कोण बोलायलोय? हा हॅलो. हा हॅलो.